हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कंबाईन ग्रुप सी 2025 इथं प्रीचा जे क्वालिफाईड कॅन्डिडेट झालेले आहेत त्यांचा इथं नाव आणि रोल नंबर दिलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून किती विद्यार्थी पास झालेले आहे हे सर्व दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1845 प्लस जागा आहेत कंबाईन ग्रुप सीच्या आणि कट ऑफ हा 50 प्लस गेलेला आहे. ॲक्च्युली एक्सपेक्ट नव्हतं एवढा जाईल म्हणून, कारण 1845 जागा आहेत आणि हा कट ऑफ 50 प्लस जाणं म्हणजे स्पर्धा किती आहे हे या गोष्टीवरून नक्कीच लक्षात येईल सगळ्यांना. एक असा अंदाज होता की 50च्या आतमध्ये हा रिझल्ट जाईल. आता हा कट ऑफ टोटल किती गेलेला आहे आपण पाहणारच आहोत. कॅटेगरी वाईजसुद्धा बघूया, पण हा कट ऑफ तरच थोडासा हाय गेलेला आहे. त्यांनी टोटल 31,236 मुलांना मेन्ससाठी क्वालिफाय केलेलं आहे. 31,236 विद्यार्थ्यांना इथं मेन्ससाठी क्वालिफाय केलेलं आहे आणि जेही विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नाव आहे त्यांना भरभरून शुभेच्छा आणि मेन्सवर चांगला फोकस करून 1845मध्ये तुम्हाला तुमचं नाव यायचं आहे. कारण आता हा प्रीचा कट ऑफ 50 प्लस गेलेला आहे म्हणजे कॉम्पिटिशन खूप आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला जर मेन्ससुद्धा क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला 280चा आकडा गाठावा लागेल. 280चा आकडा गाठावा लागेल. हे 400 पैकी 280 सांगतोय तुम्हाला मी, कारण आता लास्टसुद्धा काहीतरी 1616 जागा होत्या. त्याचा मेन्सचा कट ऑफ 280 प्लस गेलेला होता. तर हा सुद्धा तेवढाच जवळ तेवढाच लागेल आणि जागा जास्त असूनही हा 50 प्लस गेलेला आहे कट ऑफ. त्यामुळे स्पर्धा खूप जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक विषयावर चांगला फोकस करावा लागेल. तर कट ऑफ काय गेला बघूया. इथं बघा, ओपन जनरलचा बघा 50.25, तसेच SC जनरलचा सुद्धा 50.25, ओपन फिमेलचा 47.50, SC फिमेलचा 47.50, स्पोर्टचा 31.35 ओपनचा, तर SC स्पोर्टचा इथे 21.75, ओपन एक्स सर्व्हिसमॅन 0.25, ओपन सर्व्हिसमॅन 0.25, तर SC सर्व्हिसमॅन 0.25. अंशकालीनात हे तुम्ही बघू शकता. बाकीचे जे कॅटेगरी आहेत म्हणजे अंशकालीन, अर्थक्वेक, प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे. आणि STचा जो आहे जनरलचा कट ऑफ 42 गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्याही विद्यार्थ्यांचं यांच्यामध्ये नाव आहे त्यांचं खरंच अभिनंदन. कट ऑफ थोडा चांगल्यापैकी कमी गेलेला आहे कॅटेगरी वाईज. आणि SCचा आणि OBCचा आणि ओपनचा हा एकच लागलेला आहे. NTC वगैरे, DTA वगैरे. DTAचा सुद्धा बघा पण 50.25च लागलेला आहे. वुमेनचा जो आहे तो एक मार्काने कमी लागलेला आहे ओपनपेक्षा. तर NTBचा सुद्धा तेवढाच लागलेला आहे. फिमेलचा सुद्धा तेवढाच लागलेला आहे. SBCचा कमी लागलेला आहे. 46.50 जनरलचा आणि 44 फिमेलचा लागलेला आहे. SBCचा थोडा कमी लागलेला आहे. बाकी ओपन OBC आणि SC, NTC किंवा NT सगळे जे आहेत आणि ACBC यांचा सेम लागतो. आणि इथं बघा NTC सेम आहे, NTD पण सेम आहे, OBC सुद्धा सेम आहे. आता EWचं खास महत्त्वाचं बघा. इथं EWSचा हा कट ऑफ बघा, हा कट ऑफ बघू शकता. आता EWSला किती लागला. जनरलचा नुसतं 35.50, EWSचा ओपन जे EWचे जे मेल आहेत त्यांचा 35.50 कट ऑफ गेलेला आहे प्रीचा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इथे कॉम्पिटिशन 0 आहे. आणि फिमेलचा सुद्धा 28 नुसतं 28 गेला आहे.
जनरल ज्या आहेत 28 वुमेनचा गेलेला आहे EWSचा. खूप चान्स आहे मेन्समध्ये तुम्हाला. मेन्समध्ये सुद्धा खूप कमी जातो. आणि स्पोर्ट्सचा गेला 5. बाकी तुम्ही बघू शकता बाकीचे ACBCचा सेम लागला, बाकी कॅटेगरीचा जवळजवळ सेम आहे. आता दिव्यांगाचा 29 पॉईंट, ग्रुप एचा 29 पॉईंट, ग्रुप बीचा 15.50, ग्रुप सीचा 43, तर डी आणि ईचा 0.26. आता हा 26 कसा गेला, हा कसा कोणत्या पद्धतीने गेला हे मला माहिती नाही. आणि ग्रुप ऑर्फन ग्रुप ए आणि बीचा 0.25 आणि ग्रुप ऑर्फन ग्रुप सीचा 48.75. अशा पद्धतीचा हा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. ॲक्च्युली जागा जास्त आहेत, पेपर सोपा होता, पण तरीही जागा जास्त असल्या कारणानं थोडासा कट ऑफ कमी पाहिजे होता असा माझा अंदाज होता. पण ह्यावेळेस जागा जास्त असूनही हा कट ऑफ थोडासा जास्त गेलेला आहे. याचा अर्थ असा आहे की कॉम्पिटिशन खूप आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला नुसतं जेमतेम अभ्यास करून तुम्हाला पोस्ट नाही काढता येईल. तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल, प्रत्येक विषयावर चांगली कमांड ठेवावी लागेल, तेव्हा कुठे जाऊन रिझल्ट येईल. आता इथं होप्स जास्त कोणाला आहे, EWS वाल्यांना, ST वाल्यांना थोडासा दिलासा आहे. SBC आणि ST आणि EWS, खास म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं EWS यांना जास्त चान्स आहेत, कारण नुसतं 35 मेलचा गेलेला आहे आणि 28 वुमेनचा गेलेला आहे. त्यामुळे त्यांना चांगला जास्त चान्स आहे. मेन्समध्ये सुद्धा त्यांचा कमीच जातो. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो, हा प्रीचा लागलेला कट ऑफ आहे. बऱ्याच दिवसापासून रखडलेला होता, इतक्या दिवसानंतर आज लागलेला आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झालेला असेल, कारण 31,000 विद्यार्थी, 31,000 प्लस विद्यार्थी याच्यामध्ये पास करण्यात आलेले आहेत. आणि मेन्ससाठी सुद्धा तेवढाच जोराने अभ्यास करून एखादी पोस्ट मिळवा. धन्यवाद.